शिळफाटा मुंब्रा रोडवर काही तासांपूर्वी पाणी भरलं होतं, मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानं पाण्याचा निचरा झाला असून पावसाचा जोर पुन्हा वाढला तर पुन्हा पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। 5 ते 6 गाड्या या पाण्याखाली गेल्यात। धक्का मारत काही कार या पाण्यातून बाहेर काढण्यात आल्यात। याचा आढावा घेतलेला आहे सुरेश काटेनं। शिळफाटा मुंब्रा रोडवरती MMCTच्या समोर जर पाहिलं तर आपण काही तासापूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं। या ठिकाणी जर पाहिलं तर ही कार आहे आणि अशाच पद्धतीच्या काही ज्या बाजूला असणाऱ्या काही कार होत्या त्या सगळ्या या पाण्यामध्ये बुडाल्या होत्या। खरं पाहिलं तर हाहाकार जो आहे तो पाण्याने या ठिकाणी माजवला होता। जर पाहिलं तर आपण अशा पद्धतीने हे नाले जे आहेत ते चॉकअप झाले आणि पाणी रस्त्यावरती आलं। मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर पावसाने उघड केलेली आहे आणि पाण्याचा निचरा झाल्यामुळे आता या ठिकाणी पाणी नाही आहे। मात्र आपल्या शेजारी सोबत काही स्थानिक रहिवासी आहेत। काय सांगाल, काय पाणी भरलं होतं आणि काय परिस्थिती होती? मी अब्दुल रहीम मुंबईवरून आहे। मी मुंबईवरून काल रात्रीपासून इथे पाऊस चालू आहे आणि सकाळीपासून खूप मुसळधार पाऊस चालू आहे आणि ते खूप जल जमाव भरलेला आहे। अब जिम्मेदार तो कौन है मालूम नहीं, लेकिन ये पूरा गटर साफ किए थे तो भी उसके बाद पूरा भी जब बारिश हुआ ना तो पूरा पता नहीं कहाँ से पानी भर के आके इधर पूरा कचरा जमा हो गया। और जो ये आप ये देख रहे हो, ये जो गटर ओपन है ना, इसके अंदर जाली नहीं लगा, इसलिए कचरा पूरा बैठ गया और पानी जा नहीं रहा अंदर और इसलिए पूरा भर गया। और ब्रिज, वो जो ब्रिज है ना, ब्रिज तक का पूरा गाड़ी ब्लॉक था। इधर से कोई ना गाड़ी आ रहा है ना गाड़ी जा रहा है। ऐसा हर बारिश में यही रहता है। तर आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने ह्या अशा गाड्या ज्या आहेत 4 ते 5 गाड्या पाण्यामध्ये बुडाल्या होत्या आणि काही ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी धक्का मारून गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणावरून घेऊन गेलेल्या आहेत। मात्र पावसाने जर जोर पुन्हा जर धरला तर तीच परिस्थिती या ठिकाणी उद्भवण्याची माहिती जी आहे ती आपल्याला स्थानिक नागरिकांनी दिली आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, ABP माझा, मुंब्रा।